उद्वयं तमसस्परी ज्योतिष्पश्चन्त उत्तरम् देवं देवत्रा सूर्यं अगन्म ज्योतिरुत्तमम्। पर्यावरण म्हणजे काय कोण सांगेल? पूनम तू सांग बघू. पर्यावरण म्हणजे आपल्या भोवताली जे जे दिसतं ते सर्व. बरोबर, खाली बस. पर्यावरणामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो कोण सांगेल? अरे वा, सलीम. पर्यावरणामध्ये सजीव नद्या, नाले, जंगल आणि मी सांगू? राहुल तू सांग बरं. पर्यावरण म्हणजे निसर्ग. निसर्गात येणाऱ्या सर्व गोष्टी पर्यावरणात समाविष्ट होतात. उदाहरण वृक्ष, वनस्पती, हवा, सागर, पाणी. बरोबर, सांग. मॅडम, आपण पर्यावरणाशिवाय जगू नाही शकत. बरोबर, बस खाली. हवा एक पर्यावरणाचा जर भाग असेल तर आपण घेत असलेला श्वास सुद्धा एक निसर्गानं दिलेली देण आहे. पण माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाची खूप मोठी हानी केलेली आहे. पेन. मुलांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बरं का. दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेची सहल गोव्याला जाणार आहे.
तरी ज्यांना सहलीला जायची इच्छा आहे त्यांनी रुपये 1000 आपल्या वर्ग शिक्षकांच्याकडे 4 दिवसात जमा करावे. राहुल, कधी भरायचे पिकनिकचे पैसे? या आठवड्यात केव्हाही भरले तरी चालतील. तुम्ही आज दिले तर उद्याच भरेन. अरे आपण कितीतरी वेळा गोव्याला गेलोय, आता काय पाहायचंय त्यात? हो, पण मला माझ्या मित्रांबरोबर जायचंय. कशाला? ठीक आहे, अगं जाऊ देत त्याला. मित्रांच्या बरोबर फिरण्यात मजा काय औरच असते. हे घे. हो, यस यस. तुम्ही फार लाड करता हा त्याचे. पूनम नाही तर सहलीला काही अर्थच नाही. मी काय म्हणतोय, आपण तिच्या आई बाबांना सांगूया, म्हणजे ते पाठवतील तिला. मला तर वाटतं तिलाच यायचं नसेल. काय आहे? कारण स्कॉलर मुलं ना अभ्यासातच जास्त लक्ष देतात आणि त्यांना ट्रिप वगैरे मध्ये काही रस नसतो. आली बघ ती स्कॉलर. स्कॉलर मला स्कॉलर म्हणू नकोस. का स्कॉलरला स्कॉलर म्हणायचं नाही तर कोणाला म्हणायचं? कम टू द पॉइंट. येतेस ना तू पिकनिकला? मी नाही येऊ शकत. का तुला यायचं नाही का? घरातून परमिशन नाही? तसं नाहीये, मला पिकनिकला यायचंच नाहीये. तू येणार नाही तर आम्ही जाणार नाही. हो आम्ही पण नाही. काय ग, पूनमच्या सहलीचे पैसे भरले का? अहो 1000 रुपये फी आहे. एवढी फी? परत वर खर्चाला तिला पैसे द्यायचे? नाही. अगं, एकुलती एक पोरगी आहे आपल्याला. हे बघ, आपलं एक शिक्षण नाही झालेलं म्हणून तिला आपण चांगल्या शाळेत शिकवतोय. पण तिला एकटीला पाठवायलाच पाहिजे का? मुलांना एकटं सोडलं ना की ती धीट बनतात. तिला एकटीला पाठवायचं म्हणजे? अगं, एकटी कुठं आहे ती? हं? तिच्या बरोबर तिच्या शाळेतली मुलं आहेतच. शिवाय शिक्षकही बरोबर आहेत. पूनम, ए पूनम बेटा, हो पापा. या, हे घ्या तुमच्या सहलीचे पैसे. हो पण पप्पा मी नाही जाणार. का? काय झालं? मला नाही आवडत पिकनिकला जायला. काय? मला माहितीये तू सहलीला का जाणार नाही असते. घे, बाबा पैसे देत आहेत ना, तू सहलीला जा. खरंच पप्पा मला नाही जायचं. घे ग. हे बघ पुरी, आम्हाला एक कुठे जाता आलं नाही. तू जा. कधी जाणार आहे आता तुझी सहल? नमस्कार. बसा बसा. काय झाली का सहलीची तयारी? हो सर, 2 बसेस होतील एवढ्या मुलांनी सहलीचे पैसे भरलेत. माने सर, तुम्ही चांगल्या बसेस ठरवा आणि कुठे कुठे जायचं त्यांना नीट समजावून सांगा. ओके सर, 2 वर्षापूर्वी जे गोव्याला आपण हॉटेल बुक केलं होतं तेच बुक करा म्हणतो. ठीक आहे, तुम्हाला योग्य वाटेल तसा निर्णय घ्या. सर, पहिल्या दिवशीचे जेवणाचे डबे मुलं घरून आणतील आणि त्यानंतरची सोय आपणच करणार आहोत. ठीक आहे, रविवारला जोडून तारखा निश्चित करा आणि तशा सूचना विद्यार्थ्यांना द्या. ओके? होय सर, येऊ आम्ही. हो. आणि हो, पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची मात्र काळजी घ्या. हो नक्की या. झाली का तुझी आवरावर? ह्या घे गोळ्या. त्याच्यावर लिहून ठेवल्यात ते कशाच्या आहेत ते. ह्या सर्दीच्या गोळ्या आहेत. मला काय सर्दी होणार नाही, उगाच काळजी करतेस. अरे ठेव, तुला नाही झाली तर दुसऱ्या कोणाला तर उपयोगी पडतील ना. आणि हे काय, सिगारेट ओढणारच की काय? बावळटच आहेस. लाईट गेली तर मेणबत्ती आणि माचीस नको का? हो, लाईट तर नक्की जाणार, पण हा चाकू? ऍपल कापायला. काय राहुल बेटा, झाली तयारी? हो झाली ना, तुमचीच वाट पाहत होतो. चला चला. चला आई. दे बॅग. चल. अम्मी मेरी वाटर बॉटल. ये ले वाटर बॉटल. सबके साथ रहने का, अकेले मत जाना. नहीं अम्मी, मेरे दोस्त है ना. टीचर के फोन से बीच बीच में फोन करने का. करूंगा अम्मी. चलो चलते हैं अम्मी, देर हो रही है. रहने दो ना. नहीं अम्मी. हॅलो सचिन. हा बोल. अरे तुझी तयारी झाली का रे? मी फुल रेडी आहे. पूनमकडे सुद्धा जाऊन आलो, ती सुद्धा तयार आहे. अरे मला राहुलचा फोन आलेला. चलीन तयार होऊन शाळेत पोचलाई. चल, मीही निघतो. शाळेतच भेटूया. ओके ओके चल. चला ओळीने चला, शिस्तीत चला. चला ओळीने चला. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अरे सावकाश. 31, 32, 33, 34. आली का सगळी मुलं? हो सर्व व्यवस्थित आली. जा. मुलांची सगळी काळजी घ्या व्यवस्थित. सर. ओके? ठीक आहे. ओके. ओके सर.
हॅलो हां केव्हा येणार तुम्ही? हां निघतोयच मी आत्ता. माझी कामे झाली आहेत. अगं पण जॉनी सहलीला गेला का? हो हो गेला. मित्रांबरोबर जायचं म्हणून खूपच खुश होता. अगं पण मोबाईल घेऊन गेला का? नाही हो, सर्वांचे मोबाईल काढून घेतले त्यांनी. शाळेची शिस्त आडवी आली ना. ठीक आहे, माझ्या फ्लाईटची वेळ झाली आहे. ओके बाय बाय. काय झालं? मॅडम गाडी बंद पडली. आता किती वेळ लागेल दुरुस्त व्हायला? मेकॅनिकला बोलवावं लागेल. पण निघताना चेक वगैरे केली नव्हती का? नाही हो, राहून गेली. बरं काय असले पटकन उरका, नाही तर एकदा गाडीतून खाली मुलं उतरली ना तर फार मोठा गोंधळ होईल. ठीक आहे, मी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. लवकर करा बाबा, काय ओके. करायचंय ते. जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी. राहुल, आपण खूप पुढे आलोय, चला मागे जाऊया. बस दुरुस्त व्हायला अजून खूप वेळ लागेल. थोडा वेळ भटकूया. पण टीचर, त्या बघ खाली गप्पा मारतायत. हे आपण पूनमला पण बोलू. पूनम, हे पूनम. सचिन, वाजजी ढोल वाजजी, वाजजी ढोल वाजजी. तिचं लक्ष नाहीये. ए पूनम, पूनम. ए पूनम, तुला राहुल बोलवतोय. तो तिकडे काय करतोय? सचिन, तुलाही बोलवतोय. जायचं का? चला. काय झालं? गाडी बिघडली. बघतो थांबा. कापड दे, पाना दे, स्क्रू ड्रायव्हर आणि पकड दे. अरे राहुल, आपली बस लांब राहिलीये. आपण कुठे चाललोय? बस दुरुस्त झाली की ड्रायव्हर हॉर्न वाजवेल. आपल्या बाई शिट्टी वाजवतील. मग आपण पळत जाऊ. काय सुंदर जंगल आहे ना हे. हो. काय मस्त पक्षी आहेत. मला असं कधीच पाहायला नाही मिळालं. पाहिलं नाहीस ना, मग अजून आत गेल्यावरती वाघही पाहायला मिळतील. ए, वाघ बीत काय नसतात रे. मग भूत असतील. छे, भूत बीत काय नसतात. उगीच आम्हाला घाबरू नको आणि भीती घालू नको तू. आपण परत जाऊया. राहुल, मी पुढे येणार नाही, मी चालले. ए, वाट चुकशील आणि एकटी तडत बसशील. चला पुढे काय आहे ते पाहूया. ए, वाघाने खाल्लं तर? बरं होईल वाघाने खाल्लं तर. असं काय बोलतेस? तुला परत जायचं नाहीये का? पूनमचं बरोबर आहे. वाघाने आपल्याला खाल्लं
तर वाघ जगतील आणि वाघ जर जगले तर जंगलही वाचतील. राहुलचं म्हणणं बरोबर आहे. अरे आपण पर्यावरण विषयात शिकलो नाही का? झाडे लावा, झाडे जगवा, वाघ वाचवा. ठीक आहे, आपण सगळे मिळून वाघ वाचू. म्हणजे वाघाचं खाद्य बनूया. असले जोक करू नका. चला. चला. स्क्रूड्रायव्हर दे मोठा. 14-15चा पाना दे. 14-15 घे. स्टार्टर मार. हो मारतो थांब. स्टार्टर मार. ए ते बघा, पळा. ए पळा काय, तिथे हरण आहेत. हरण माणसाला काही करत नाहीत. बरोबर आहे, जागेवर उभं राहून पहा. किती सुंदर दिसतायत ना. आपण जसं जसं जंगलात चाललोय खूप आत चाललोय ना. हो बरोबर. प्रथम आपल्याला या घनदाट जंगलातून बाहेर पडायला हवं. ए ती बघा माकडं. वा, बागेतील किंवा मदारीकडे असणारी माकडं आणि या माकडात किती फरक आहे नाही. हो रे. अरे निसर्गाच्या सानिध्यात राहतात ती. अरे पण आपलं माकड कुठे? ए ते बघ आपलं माकड. ए मला माकड. जसजसं आपण जंगलात आत जात आहोत तस तसं वातावरणातही फरक जाणवत आहे. हो ना, बघ ना किती हिरवीगार झाडी दिसतीये. हो, हवाही थंड आहे. अरे हो, जमीन पण ओली आहे. म्हणजे नक्कीच काही दिवसांपूर्वी तर पाऊस पडला असावा. पाऊस? आणि या दिवसात जंगलात केव्हाही पाऊस पडतो. अरे जंगलातही नाही, केव्हा आणि कुठेही पाऊस पडतो. परवा तू पेपरात नाही वाचलंस का? पुण्यात पावसाच्या जोरदार सरी. बरं जाऊ दे, आम्हाला खूप कंटाळा आलाय. जरा झाडाखाली बसूया का? हो चला. इतक्या उंच कशाला गेलाय हा? सचिन, सचिन, हे सचिन. झाडावरून निसर्ग कसा दिसतोय ते बघतोय. आपली बस दिसतेय का बघ. ए माझी बॅग दे रे. ए नको, बॅगेतली दुर्बीण दे. जरा संशोधन करतो. हो बरोबर आहे, 1 मिनिट देतो. ए जरा हळू घे. हा. वा, शास्त्रज्ञाचं माकड झालं. ती बघा माकडाची शेपटी. माकडा माकडा हू तुझ्या शेंडीला तू. माकडा माकडा हू तुझ्या शेंडीला तू. तुझी शेपटी, ए बिन तुझी शेपटीचं शेपटी. माकड. ए बिन शेपटीचं माकड. बिन शेपटीचं माकड. वा, अप्रतिम. अरे काय अप्रतिम. हा स्वर्ग तर नाही ना? यक्ष, गंधर्व, अप्सरा दिसतात का बघ स्वर्गात. ए सच्या, खाली उतर, नाहीतर सरळ जाशील स्वर्गात. वा, काय सुंदर धबधबा आहे. राहुल, जवळच एक धबधबा आहे. आपण बघायला जायचं का? ए तू आधी खाली उतर. जवळच एक धबधबा आहे. तुम्ही पाहाल तर भान हरपून जाल. नको, उशीर झालाय, टीचर रागवतील. अरे जवळच आहे म्हणतो तर जाऊया ना. चला चला. चालून चालून पाय दुखायला लागलेत. किती लांब आहे तुझा अजून धबधबा? ए चला आपण परत जाऊ. ए अरे आता एवढं जवळ आल्यावर परत जायचं. ए राहुल, अरे सांग ना यांना. अरे पण नक्की जवळच आहे ना? हो. अरे तो बघ पक्षी. वाव, सुंदर. काय नाव असेल त्या पक्षाचं? ए नावात काय? त्या पक्षाची सुंदरता पहा ना. हो पक्षी मित्र, धबधबा पाहायचा आहे ना. चला मग. ए आपण खूपच दूर आलो आहोत. बस चालू झाली तर काय ते हॉर्न देतील, मग आपण पळत जाऊ. ए आत्ताच जाऊया, नाही तर टीचर रागवतील. ए हो 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 चला परत. ए तू बघ मोर. वाव, काय मस्त आहे रे राहुल. हो रे सचिन, सुंदर खरंच दिसायला सुंदर आहे. फुल आहे त्याचा. ए त्याच्या जवळ नका जाऊ. त्याला आपली चाहूल लागली तर तो पळून जाईल, नाहीतर पिसारा मिटवेल. आपण आहे ना इथंच थांबून बघूया.
मस्त रे, भारी आहे ना? शपथ. सुंदर, ब्युटिफुल. हा मोर तर सुंदर आहेच, पण धबधबा तर चला, धबधब्याचा आवाज येतोय म्हणजे नक्की ते जवळपास धबधबा असणार. चला. हे तू बघा धबधबा. किती सुंदर आहे. अबब, कसलं भारी आहे. तुषार सरळ अंगावरती येतात. तो बघ दुसरा धबधबा. वा शास्त्रज्ञ, खरंच हा शोध अप्रतिम. खरंच इथे स्वर्गच अवतरलाय असं वाटते. इथे मानवाचा हस्तक्षेप नाही, केवळ निसर्गाचं एक अमूल्य रूप. तिकडे बघा. रे किती छान आहे. दरी पण किती खोल आहे ना. हे सांभाळून, थोडा जरी तोल गेला की सरळ दरीत. या जंगलात कितीतरी धबधबे असतील ना. झाडावर चढून बघू, अजून एखादा सापडेल. धबधबा शोधण्यापेक्षा बसकडे जायचा रस्ता शोध. आणि पावसाची पण लक्षणं दिसतात. चला चला चला. ओरडू नकोस. ओरडू नकोस. माझी तर पॅन्टच ओली होणार होती. माझी तर टरकलीच होती. चला 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 चला. आपण सरांनी सांगितलेला म्हणी आठवायचे का? म्हणजे काय होईल, आपला वेळही जाईल. धीरधारी धीरापोटी असतील मोठी फळे रसाळ गोमटी. वा वा, धीर जरा. म्हणजे प्रत्यक्ष नरक जरी आडवा आला तर घाबरू नये, त्याच्याशी सामना करावा. अखेर जीत आपलीच असते. म्हणजे जिंकण्याचं ध्येय ठेवायचं. निसर्गात रमा, तो तुम्हाला जगण्याची कला शिकवेल. जगण्याबरोबर निसर्गाचे संगीतही शिकूया. ए राहुल, तू बासरी वाजवतोस ना? आम्हाला ही बासरीची धून ऐकव ना. थांब राहुल, बासरी थांबव. का? गाय येतील बासरी ऐकून. राधे, गायींना येऊ दे, आपल्याला दूध तरी मिळेल. राहुल, सॉरी, कृष्णा बासरी वाजव. अरे ते बघ, गायी आल्याच. अरे या तर गायी नाही. अरे हा तर पेंड्या. सॉरी कृष्णा, वाचव नाहीतर माझं. 3 तास झालेत, अजून बस दुरुस्त झालेली नाहीये. तेच मी पण म्हणतीये, कसं काय ठरलेल्या वेळेप्रमाणे प्लॅनिंग होणार आहे कोणास ठाऊक. आता ना सरळ मुक्कामाच्या ठिकाणी जायचं. मधलं साईटसीइंग वगैरे कॅन्सल. साईट सीन केव्हाच झालेत, पण किती वाजलेत बघितलं का? अगं बाई, 4:30 वाजले. हो. बाप रे. आता सरळ मुक्कामाच्या ठिकाणी जाऊया, जेवायचं आणि झोपायचं. झोपताय कसलं, अगोदर बस दुरुस्त होऊ दे. हो ना बाई, कधी ही बस दुरुस्त होतीये कोण जाणे. वरती आकाश, खाली जमीन, समोर छान छान झाडी. वरती आकाश, खाली जमीन, समोर छान छान झाडी. याच्या कानात तिच्या कानात सांगूया गंमत थोडी.
गालावर कळी खुलते कशी आई बाबांची रुसते कशी गालावर कळी खुलते कशी आई बाबांची रुसते कशी इथे ना कोणी समजावयाला जीवताई मारते उडी निळे निळे आकाश सुंदर नदी वाऱ्यांच्या लाटा येती बिगी 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 निळे निळे आकाश सुंदर नदी वाऱ्यांच्या लाटा येती बिगी 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 कुरळ्या कुरळ्या केसांची नक्षी बघायला कुरळ्या केसांची नक्षी बघायला फुलपाखरांची उडी चालू कर रे. अजून एकदा चालू कर. ओके. हा बरोबर झाली का? झाली. किती झाले? 300. हे घ्या. ए थोडा वेळ थांबा ना मला फार कंटाळा आलाय. ए नको थांबायला नको, आपण रस्ता चुकलोय. ए राहुल आता काय रे? तुम्ही काळजी करू नका, आपण रस्ता शोधूया. तुझं ऐकलं नसतं ना फार बरं झालं असतं. आता बसपर्यंत कसं पोहोचणार? बस दुरुस्त झाली असली तर. अगं बसचा हॉर्न वाजतोय. बस दुरुस्त झाली वाटतं. हो चला मुलांना बोलवूया. अगं मुलं आधीच बसमध्ये बसलेली दिसत आहेत. चला आधीच उशीर झालाय. चला बाई, चला बसली का सगळी? आली आहेत का सगळी जण? ठीक आहे चला चला निघूया मग, आधीच उशीर झालाय. चला हो चला. पाहू रे त्याना आकाश हे नवे झरे वेली झाडे अन पक्ष्यांचे थवे आनंदे मारतील ताना मारतील ताना रग 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 सनी सा 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 नि प रग 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 सनी सा 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 म प रे पा रग 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 सनी सा सा सा. सात वाजलेत, आता नक्कीच बस निघून गेली असणार. म्हणजे रात्रभर जंगलातच राहायचं. तुमचं ऐकलं नसतं तर फार बरं झालं असतं. मला खूप भीती वाटतेय. ए रडू नकोस. रडू नको तर काय करू? आपण फार मोठी चूक केली आहे. टीचर मग काय म्हणतील? आई बाबांना कळालं तर? हे बघ पूनम, मान्य आहे मला की मी तुला इथे बोलवलं, पण त्याचा अर्थ असा नाही की मी मुद्दामून रस्ता चुकवला. तुझ्यामुळं मी तुला सांगत होतो परत जाऊ, तू ऐकलं नाहीस. तुझ्यामुळं आपण रस्ता चुकलो. 5 मुलं बसमध्ये नाहीयेत. हो ना, सुनील तर राहुलच्या शेजारीच बसला होता.
पण आता तर तो म्हणतो की राहुल आणि त्याचे मित्र गाडीत चढलेलेच नाहीयेत. मग हे त्यांनी आधीच का नाही सांगितलं? त्याला काय वाटलं की ही सगळी मुलं पुढच्या गाडीत चढली असतील ना. ते काही असो, मुलांची जबाबदारी आपली होती, त्यांना दोष देण्यात आता काय अर्थ हो आहे? ना, पण मग तुम्हीच मुख्याध्यापकांना फोन करून कळवा ना मॅडम प्लीज. हो ना, कळवायला तर हवंच. चला. ए चला, झालं का तुमचं जेवण? हो, मग मॅडम. चला पटकन गाडी जाऊन बसा. चला. मॅडम, आम्ही पूनम व सचिनला जंगलात जाताना पाहिलंय. जंगलात? अगं गधडे, मग आधीच का नाही सांगितलं? हो ना. सॉरी म्हणून काय उपयोग? त्या मुलांचं जर का काही बरं वाईट झालं ना, तर त्याला तुम्ही दोघी जणी जबाबदार असणार आहात, समजलं? सॉरी सर, मी तर पुरती घाबरून गेलीये. अहो, आता घाबरून काय उपयोग? हा, दिलेली जबाबदारी नीट पार पाडता आली नाही. सर, बस बंद पडल्यामुळे आधीच उशीर झाला होता, त्यामुळे मुलं मोजायची राहून गेली. हे 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 सगळं त्या पेपरवाल्यांना सांगा आणि पहा काय म्हणतात ते. सर, आम्हाला काही सुचत नाहीये. हो सर, गोवा पोलीस म्हणतात घटना महाराष्ट्राच्या हद्दीत घडलीये आणि तिथेच तक्रार करा. सर सर तुम्हीच आम्हाला आता मदत करा ना प्लीज. मदत? अहो, उद्या ही बातमी त्या पेपरवाल्यांना कळाली ना, तर माझ्या अगोदर ते आरडाओरड सुरू करतील, या बेजबाबदार शिक्षकांना काढून टाका म्हणून. कोणत्याही परिस्थितीत मला मुलं इथं सुखरूप पाहिजेत, समजलं? आपण या जंगलात येऊन आत्महत्या केली असं वाटतंय. आत्महत्या असले शब्द उच्चारू नकोस. इंग्रजी मधली म्हण आठव, कवर्ड डॅश मेनी टाइम्स मेनी बिफोर हिज डेथ. म्हणजे घाबरणारा माणूस अनेक वेळा मृत्युमुखी गेलेला असतो. मग आपण काय करायचं? म्हणजे अशा प्रसंगांना नेहमी धैर्याने तोंड द्यायचं. अगं ते जंगलातून परत येतील ना? वाघ सिंह त्यांना खाणार तर नाही. असं बोलू नकोस ग. देव त्यांचं रक्षण करेल. आता एकच मार्ग, रात्रभर झाडावर चढून बसायचं. मला नाहीये झाडावर चढता. हिंस्र प्राण्यांपासून बचाव करायचा असेल तर झाडावर चढण्याशिवाय मार्ग नाही. चला, हे काय तर सर्वजणांनी चढता येईल असे झाडं पाहू. अरे तो बघा उजेड दिसतोय. नक्की कशाचा उजेड आहे ते पहा. मेणबत्तीचा असावा. मेणबत्ती असो किंवा मशाल असो, पण एक मात्र नक्की की तिथे माणसं राहत असणार. चला पुढे. येस, ती बघा झोपडी. झोपडी. ओ यस. ए चला लवकर. हे थांब, दार उघडे. आत कोण असेल? ओम चामुंडाय स्वाहा. ओम ह्रीं स्वाहा. ओम ह्रीं आत बाई स्वाहा. आहे, पूजा करते. आता काय करायचं? स्वाहा. कोण हाय तिकडं? सचिन थांबा. सोडा ना. माझ्या पूजेत येते आता काय? हा? माझ्या पूजेत आणि कोण पळून जात आहे? बरं झालं सापडली. आता माझी पूजा पूर्ण होणार. चल बस इथं. राक्षसीन तर नसेल, नाही तर या जंगलात एकटी बाई कशी राहील? नक्कीच ती राक्षसी नाही तर भूती असणार. भूत रूप बदलतात म्हणे. भूत असो किंवा राक्षसीन, पूनमला तिच्या तावडीतून सोडवायचं बस. म्हणजे आपण त्या झोपडीत जायचं. थोडा विचार करा, ती जर राक्षसीन असली तर पूनम बरोबर आपल्यालाही. ये सल्या, तू जास्त डोकं चालवू नकोस. पूनमच्या जागी तुला जरी पकडलं असतं ना, तरी आम्ही तुला दबाईच्या तावडीतून सोडवलं असतं. जे काय व्हायचं ते सर्वांचं होईल. आता जिएंगे भी साथ और मरेंगे भी साथ. येस, चला. ओम चंडाय नमः. ओम ह्रीं जिम जिम. वय काय तुझं? मला सोडा ना. वय काय तुझं? 12. ओम ह्रीं स्वाहा. मला सोडा. ओम ह्रीं स्वाहा. ओम ह्रीं स्वाहा. हात जोड देवीला. हात जोड देवीला. आंटी, तिला सोडा, नाहीतर काय काय कराल? माराल, मला माराल. आंटी, त्यांनी काही केलं नाहीये. त्यांना मारू नका प्लीज. सोडा आंटी. मारायचे मला. मार मार. हा घे कोयता, मार मला, मार. पण एक लक्षात ठेव, या जंगलातनं बाहेर पडायचा रस्ता फक्त मलाच माहिती आहे. तुमच्यासारख्या कितीतरी वाटसरूसना मी जीवदान दिलेलं आहे. तुम्हासनी तिला घेऊन जायचं तर अवश्य घेऊन जा. मुलांनो, तुम्हाला जायचं तर जा,
मी तुम्हाला अडवणार नाही, पण इथं जवळच एक छोटा झरा आहे. तिथं रात्रीचं वाघ सिंह पाणी पिण्यासाठी येत असतात, तेव्हा तुमच्या जीवाला धोका आहे. म्हणून हे बरोबर ठेवा. आणि जर तुमची इच्छा असेल तर आजची रात्र तुम्ही इथं राहू शकता. पण काय मग माझी भीती वाटते? अरे भीती कशाची? मी बी माणूसच आहे, तुमच्यापैकीच एक आहे. भीती कशाची? माझ्याकडे जे काय असेल ते खा आणि झोपा. चला या बसा. काय ग, झोपली नाहीस? नाही हो, पूनम शिवाय ना झोपच येत नाही. ती झोपली असेल का हो? अगं चांगली डारडोर झोपली असेल. खरंच मला झोप येत नाही. तिची खूप काळजी वाटते. कसली काळजी वाटते तुला? हा अगं भरपूर मुलं आहेत तिच्या बरोबर, आणि तुझी काही पूनम एकटीच गेलेली नाही बरं का सहलीला. नको ती काळजी नको करूस. चल झोप. झोप येत नाही का? नाही, आईची आठवण येते. मलाही येते. हा झोपा आता, बोलत बसू नका. हॅलो. हॅलो, हा वेंगुर्ले पोलीस स्टेशन का? हा बोलतोय, बोला. हा मी एस एम लोहिया शाळेचा मुख्याध्यापक आहे. मग मी काय करू? तसं नाही हो. तसं नव्हतं कसं? हे पहा, आमच्या शाळेतली काही मुलं हरवली आहेत. म्हणजे नेमकी कुठं हरवलीत सांगू शकाल का? ते नेमकं आता मलाही सांगता नाही यायचं. हे बघा, डोकं फिरू नका. हा उद्या सकाळी माहिती घ्या, पोलीस स्टेशनला या, मग तक्रार करा. ह्या फोन चायले फुकट झोपेचं खोबरं केलं. ए पोरानो, चला लवकर बाहेर या. चला लवकर लवकर, चला चला. भरा मी काय सांगते ते नीट ऐका. तिथं जवळच एक छोटा झरा आहे, तिथं जाऊन तुमचं सगळं आवरून घ्या. काय सगळं म्हणजे? अरे ते रे, सकाळी ब्रश नंतर करतात ते. म्हणजे इथं संडास नाहीये काय? उघड्यावर? शी. हा आवरा लवकर, समजा पटापट्टा. मी काय सांगते, आणि मी जरा थोडी गावात जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही तुमचं सगळं आवरून ठेवा. काय आवरा बरा, आणि इथंच येऊन बसा परत. अरे चल सुकाळीच्या, माझंच पाकिट मारतो काय? तुला आता आताच टाकतो. चल चल. फाईल साहेब. या. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. मी काल रात्री फोन केला होता. हो बसा बसा. हे हरवलेल्या 5ही मुलांचे फोटो. कुठं हरवलीत मुलं? जंगलात. जंगलात? मग मुलांच्या नावाने बक्षीस जाहीर करावं लागेल. बक्षीस? पण ते कशासाठी? मुलं जंगलात हरवलीत ना. आमच्या पोलिसांना जंगलाचा रस्ता कुठून माहित असणार? आणि बक्षिसाच्या आशेने काही आदिवासी, काही शिकारी घेतील शोध त्यांचा. अर्थात आमचे पोलीसही बरोबर असतीलच. किती बक्षीस जाहीर करावं लागेल? प्रत्येक मुलाच्या नावाने 1 लाख रुपये. अहो म्हणजे 5 लाख रुपये? अहो पण एवढे पैसे आणायचे कुठून? मुलांच्या पालकांकडून घ्यायचे. आणि ते पैसा महत्वाचा का मुलांचा जीव महत्वाचा, तुम्ही त्यांना समजावून सांगा. आणि हो, मुलं जिवंत सापडली तरच पैसे द्यावे लागतील ना, नाहीतर. असं नका म्हणू साहेब, मी पाहतो काय करायचं ते. पहा. येतो मी. या. राहुल, तू किती पुढे गेला आहेस? उंच चढू नकोस. तू काळजी करू नकोस. जवळपास वस्ती दिसते का पाहतोय. काय दिसतं रे? लवकर बघ, नाहीतर म्हातारी यायची. म्हातारी आहेच बरोबर, पण कोणतरी आहे. कोण आहे? जरा नीट बघ. पोलीस आहेत आणि बरोबर म्हातारी. पोलीस?
म्हणजे म्हातारी आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देणार? पोलीस आपल्याला पकडून घेऊन जातील. चला आपण लवकर लवकर निघून जाऊ. चला चला. हे चल लवकर सलीम. चल पटकन. चला ती म्हातारी आणि पोलीस यायच्या तिथून निघूया. साप साप राहुल साप. घाबरू नका, मी आहे ना. तू आहेस म्हणूनच हे सगळं झालंय. हो, सगळं माझ्यामुळेच होतं. प्रत्येक जण मलाच दोष देतोय. जसं काय मी तुम्हाला मुद्दाम या जंगलात आणलंय. मलाही भीती वाटते. तो साप पाहून मीही घाबरलो होतो. आता जर आपण सर्वजण घाबरलो तर आता मार्ग कसा निघणार? आता इथे धीर द्यायला दुसरं कोणी येणार नाही. म्हणून आपणच एकमेकांना धीर दिला पाहिजे. आय एम सॉरी. सॉरी राहुल. अहो साहेब, बरं झालं तुम्ही निघालाय. अरे सदोबा, किती बडबड करते रे म्हातारी. काल धरणं मला त्रास दिलाय पोरांनी. साहेब, तुम्ही म्हणताय ना 5 पोरं हरवली, नक्की हीच असणार बघा. आई बाप कशाला पोरणं सोडतात जंगलात, देव जाणे. अहो आई बाप कशाला सोडतील? ती पोरंच आली असणार जंगलात आणि चुकली असणार. बोलवा पोरांना. हा होय. ए पोरांनो, ए पोरांनो. अगो बया. अहो साहेब, अहो पोरं पळाली की. अहो बॅग घेऊन पळाली. वय चंबायला आता आमची पळापळ होणार. अरे वाटलं होतं पोरं सापडली. 5 लाख कुणाचं तरी नाव पुढे करून घेता येईल. ए स्वप्न पाहायची बंद करा. चला आता. चला. अहो अरे या म्हातारी झाला रे. आता हे पोरांचं काय झालं असल? ए राहुल, पाणी स्वच्छ आहे का बघ. बेडकाचे पिल्ले येईल हातात. येऊ दे ना, मी नॉनव्हेजच आहे. अरे बेडूक काय, उंदीर पण खाईल तो. चामुंडा माते, कुठे हुडकू मी आता या पोरांना? मी या पोरांना पोलिसांच्या ताब्यात देत होते कारण पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरी पोचिवलं असतं. पण ही पोरं तर पळून गेली. माते, त्या पोरांचं रक्षण कर माते. त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोचिव माते. त्यांचं रक्षण कर माते, त्यांचं रक्षण कर. भाई आजचा हिशोब. थांबा. हो हो. कुठे हात महाराज? आज काय बॉस, 2च पाकिटं मिळाली.
मुलगीचा फोटो कागद पैसा पैसा क्या करती हो पैसे पे क्यों मरती हो बारिश जो कर दूं पैसे की जब तू होय है जा मेरी मजनूचं पाकिट दिसते काय आहे का बघ काहीच नाही चायला हे घ्या 11 रुपये घे जा तेवढा जा आणि प्रसाद वाट आईला पोरांचे फोटो अरे रम्या गोप्या हे बघा काय शाळेतील 5 मुले जंगलात हरवलेत शोधून देणार आहेस 5 लाख रुपये बक्षीस हे घ्या पोरं जंगलात हरवल्यात जंगल पिंजून काढा मुलं सापडली पाहिजेत काय सांगतोय चला निघा लवकर सकाळपासून फिरतोय 5 वाजले तरीही रस्ता सापडत नाहीये मला खूप तहान लागलीये आता एक पाऊलही चालणं शक्य नाहीये आणि काय खायला पण नाहीये जॉनी तुझ्याकडे काय आहे का नाही रे माझ्याकडे काहीच नाही ए पूनम काय आहे खायला बिस्किटचा सुरा आहे माझ्याकडे हे घे चला आता पाणी शोधूया हळू चढ रे हळू रे नीट या रे हळू या बसा साहेब म्हणजे आमची मुलं सापडली का हो सापडली होती पण परत पळून गेली काय पळून गेली होय पण कशी हा आता हे तुम्ही मलाच विचारता का मला सांगा मुलं घरातून भांडून तर गेली नाहीत अहो नाही हो अहो पिकनिकला गेली होती मुलं मग त्या म्हातारीच्या घरातून आम्हाला पाहून पळाली का मुलं पोलिसांना पाहून जंगलात पळून जातात आणि तुम्ही मुलं जंगलात हरवली असं म्हणता अहो त्यांना जर घरी यायची इच्छा नसेल तर त्याला आम्ही तरी काय करणार नाही साहेब माझी पूनम तशी नाही हो म्हणजे मी खोटं बोलतोय का नाही मग? तसं नाही साहेब पण आमच्या मुलांना शोधा ना प्लीज ठीक आहे आमचे प्रयत्न चालू आहेत ठीक तुम्ही शोधून काढाल ना आमच्या मुलांना हो खूप तहान लागलीये पाणी नाही आपण या बॉटलवरती मेसेज लिहूया या बाटल्या आपण थोडं अंतरावर टाकूया म्हणजे ज्यांना या बाटल्या मिळतील ते आपल्याला मदत करतील आम्हाला मदत करा असं लिही जॉनी देना जॉनी दे हे इथे ठेवतो हळू ठेवली झाली
सांभाळून काय पूनम. मी इकडे बॉटल फेकतो. नीट फेकताय. हुक मी इथे लावतो म्हणजे ना लगेच दिसेल आले तिकडे. अरे पण आपण बॉटल फेकल्या तर आपल्याला पाणी कसं मिळणार. बरोबर आहे, हे तर आपल्या लक्षातच आलं नाही. हा ठीक आहे, चला चला, मला खूप तहान लागली आहे. अरे सदोबा, जंगलची ड्युटी मस्तच आहे राव. ती कशी काय बरं. अरे साहेबाची पण कटकट नाही आणि बायका पोरांची पण कटकट नाही. खरं जंगल निवांत आहे. अरे म्हणूनच तर पोरं पण बसली असतील इथं. म्हणून आणि काय माल सापडतं का बघा. सोनं, अरे सुरुंग असतील. पहिले जीवाची काळजी करा आणि मग ड्युटी. सापडली जंगलाबाहेर जाण्याची वाट. कुठे आहे तो बघा झेंडा दिसतोय, म्हणजे नक्की तिथे मंदिर किंवा काहीतरी असणार. चला मग पटकन जाऊया. चला. चला मंदिरात दर्शन घेऊया. आता देवच यातून मार्ग काढेल. हो चला. इथे कोणी दिसत नाही. या जंगलातल्या मंदिरात कोण असणार. हे देवा, मला माफ कर. खूप भूक लागली होती. मलाही लागली होती. बरं झालं हा प्रसाद मिळाला. चला चला लवकर. दमलो राव. मी बी दमलो यार. बस. गोप्या ते वाटली काहीतरी लिवले बघ. अरे खरंच की. काय लिहिलंय. आम्हाला मदत करा. म्हणजे पोरं इथंच आहेत. हो चल बघूया. चल 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 चल. पूनम कधी येणार आहे घरी. इन्स्पेक्टर साहेब काय म्हणाले. ते म्हणाले मुलं जंगलात आहेत, त्यामुळे त्यांना शोधायला अडचण येते. अरे बापरे, आता काय करायचं. आपण असं करू, आपण दोघं जंगलात जाऊ. मी पूनमला जोर जोरात हाका मारेन, म्हणजे माझी हाक ओळखेल ना ती, म्हणजे ती येईल. आपण जाऊया. चला ना. अगं मी काय सांगतो ऐक. नाही नाही, मला तुमचं काही ऐकायचं नाही. मी नेहमी तुमचं ऐकते ना. आता चला तुम्ही. अगं कुठं जायचं. पूनम कुठं हरवले, कुठल्या जंगलात हरवले, काहीच माहिती नाही ग. कुठं जायचं आपण. माझ्या पूनमचं काय होणार हो. माझ्या पूनमचं काय. पूनम, हे पूनम, हा काय. कुठं लक्ष आहे तुझं. आईची आठवण येते का. हो पण चला, जवळच गाव असेल. या जंगलापासून गाव खूप दूर आहे, नाहीतर यावेळी या जंगलात कोण ना कोणतरी दिसलं असतं. बरोबर आहे. चारी बाजूला हे जंगल आणि हे मध्येच मंदिर. इथेच राहायचं आजची रात्र. उद्या लोक देवाच्या दर्शनाला आली त्यांच्या बरोबर जायचं. पण इथे कुठे राहायचं. याच गुहेत राहायचं. मी या गुहेत जाऊन आलोय. चला चला चला. छान झोप लागली. हो, आपल्याला रस्ता सापडण्याचं समाधान होतं म्हणून झोप लागली. चला जंगलात. परत जंगलात. अरे सकाळचा विधी करायला. शी. चला, या कुंडात आंघोळ करू आणि आपले कपडेही बदलू. हा
मी अशी एकटी तुझ्या विना, मी अशी एकटी तुझ्या विना, काय करू समजेना आई ग तुझ्या विना, तुझ्या विना. दादा बाबा नाहीत ग कोणी इथे संगतीला, अंघोळ वेणी कपडे सारे करायचे माझे मला, माझ्या जीवाची घालमेल ही सांगू ग मी तरी कुणा, काय करू समजेना आई ग तुझ्या विना, काय करू समजेना आई ग तुझ्या विना, तुझ्या विना. तुझी नजर हरवून मी उडून आले दूरवनी, तुझी नजर हरवून मी उडून आले दूरवनी, पाखरू घायाळ मी, पाखरू घायाळ मी, सोसू कशा यातना, हुंदके आतूनच दाटून येती क्षणोक्षणी, मी अशी एकटी तुझ्या विना, मी अशी एकटी तुझ्या विना, काय करू समजेना आई ग तुझ्या विना, काय करू समजेना आई ग तुझ्या विना, तुझ्या विना. सर मुले सापडली का म्हणून प्रेसवाल्यांचे सारखे फोन येत आहेत. सर पालक सुद्धा खूप त्रास देत आहेत. हे पहा आजचा दुसरा दिवस अजून मुलं सापडली नाहीत. या घटनेमुळे शाळेची बदनामी खूप झाली आहे. तेव्हा कोणी काही विचारलं तर कोणालाही काहीही माहिती देऊ नका, आणि तरी कोणी तुमच्याकडे आलंच तर त्याला फक्त माझ्याकडे पाठवा. ओके सर त्याबद्दल पोलिसांचं काय मत आहे? हे बघा आमचे प्रयत्न चालू आहेत. अहो आज तिसरा दिवस, तुम्ही म्हणता प्रयत्न चालू आहेत, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बक्षीसही जाहीर केलंय, तरीही मुलं सापडत नाहीत. हे बघा जंगलात शोध पथक पाठवलंय, मुलांचा पत्ता लागला की कळवू तुम्हाला. आईला या पोरांनी एक वैताग आणलाय, पण त्यांच्यापेक्षा जास्त यांच्या आई वडिलांनी आणलाय. खूप फिरलो, काही नाही सापडलं, पण एक करवंद मात्र सापडली. चालून चालून दमलो रे, अजून या जंगलात किती दिवस भटकायचं. अरे तुम्ही काळजी करू नका आणि एकमेकांची साथ मात्र सोडू नका. हा आता जरा तुमचं बोलून झालं असेल तर करवंद खायची. हा चला पोरं सापडत नाही म्हणजे नक्की काय.
सारा जंगल पालतं गाठलं तरी पोरांचा पत्या नाही. अरे वाघ सिंहानं खाल्लं असेल त्यांना. चला आपण उगीच पायपीट करतोय. अरे 5 लाखाचं बक्षीस लावलंय पोरांच्यावर, म्हणजे मालतरावपाची पोर असणार. 5 लाखाचं बक्षीस लावलं आपल्या करता. तू म्हणतोय ते बी बरोबर आहे. अरे म्हणून तर भाईने सगळं धंदा सोडून आपल्याला ह्या कामाला लावलंय. म्हणजे एकदा पोर सापडली का नाही तर पोरांच्या बापाकडून एक नाही 2-2 लाख रुपये वसूल करू. म्हणजे 10 लाख रुपये. 10 लाख पाहिजेत ना. वय चल पोरांना शोधू. चल 1 मिनिट, त्या तिकडे गुहेत बघू. चल चल. चल रे राहुल. अरे हळू चला रे. हा हळू जॉनी. सावकाश. नीट चल. सावकाश जॉनी. सावकाश. चल हळू चल. चल. सचिन सांभाळून. लवकर चला. आमटी. अरे राहुल. अरे सलीम. अरे सलीम काय झालं? सलीम पडला. ऐक. उठ. काय झालं सलीम? हळू हळू. काय नाही होत. उठ. सावकाश. काय नाही होणार. चल चल. हळू चल रे, काय नाही होणार. हो चल. हळू. जंगलात हरवलेल्या मुलांचा शोध चालूच. आज 3रा दिवस. अजून हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश. त्यामुळे मुलं जिवंत आहेत का याबाबत लोकांमध्ये चर्चा चालू आहे. सावंत. येस सर. कमिशनरला फोन लावा. लावतो सर. ह्या मुलं हरवण्यात माझा काय संबंध आहे? ह्या पेपरवाल्यांना कशाला संबंध लावतात हे? हॅलो, मिनिस्टर साहेब आपल्याशी बोलणार आहेत. हॅलो. नमस्कार साहेब. हा नमस्कार. काय करता हो तुम्ही? अहो माझ्या मतदारसंघातील मुलं हरवलेली आहेत. आजचा 3रा दिवस. तपास चालू आहे साहेब. काय करताय काय तुम्ही? कसला तपास करता हो तुम्ही? ते काही नाही, सारं जंगल झाड शोधा. 12 तासाच्या आत जर मुलं सापडली नाही तर तुमची रवानगी झाली म्हणून समजा चंद्रपूरच्या जंगलात. राहुल या दरीतून बाहेर कसं पडायचं रे? चला, ते गुंडे यायचे आहेत. आपल्याला गावात पळायला हवं. आपल्याला शोधून येणाऱ्याला प्रत्येकी 1 लाख रुपये बक्षीस द्यावं लागणार आहे. काय ऐकलं नाहीस का तू ते गुंड बोलताना? आपल्याच आई वडिलांनी बक्षीस जाहीर केले. ए राहुल, आपण काही झालं तरी गुंडांच्या हातात सापडायचं नाही. पण समजा सापडलोच तर ते आपल्याला आपल्या आईबाबांच्या ताब्यात देतील. तेच नकोय मला. कुठून आणणार माझे आई वडील 1 लाख रुपये? माझ्या सहलीसाठी कसे तरी पैसे जमा केलेत. हे पा, आधीच आपल्या आईबाबांना आपल्या चुकीमुळे खूप त्रास झालाय. त्यात त्यांना आपल्याला शोधायला पैसे द्यावे लागणार आणि हे योग्य नाही. काही झालं तरी आपण सापडायचं नाही. केवळ माझ्या प्रेमापोटी माझे आई बाबा पैसे द्यायला तयार झाले असतील. आम्ही पैसे नाही देऊ शकत. आम्ही खूप गरीब आहोत. आता आपण कोणाला सापडायचं नाही. आता आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनला तरी जायचं, नाहीतर घरी तरी जायचं. चला पटकन. ते गुंड आपल्याला शोधत असतील. 1 मिनिट. गाडीचा आवाज येतोय. नक्कीच जवळ इथे रस्ता असणार. बैलगाडीचा आवाज आहे. चला लवकर. चला. ओ गाडीवाले दादा. काय रे? आम्हाला गावापर्यंत लिफ्ट देता का? लिफ्ट? ते काय असतं? माझ्याकडे नाही बाबांनो. अहो दादा, आम्हाला गावापर्यंत सोडता का? असं वय. बसा. हळू रे. ए सचिन चल. राहुल चढ पटकन. अरे गोप्या, पोराने आपल्याला गोंगार दिलाय. पोरं इथंच होती. पहिना. अरे बॅगा बी इथंच आहेत.
म्हणजे पोरं नक्कीच इथं कुठंतरी असणार. अरे बॅगा न्यायला तर नक्कीच येतील. अरे येडायस तू, पोरं शहरला आहेत ती, त्यांना आपल्याला नक्कीच कळलं असणार. होय, तू म्हणतो ते बी बरोबर आहे. अरे इतका वेळ आपण वाट बघतोय पण पोरं अजून आली नाहीत. चल गावात बघू. चल. सर 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 सापडली का? आमचे प्रयत्न चालू आहेत. सर आजचा तिसरा दिवस अजून मुलं सापडली नाहीत. हा पोलिसांचा हलगर्जी पण आहे सर. हे बघा, पोलीस आपल्या परीने पूर्णपणे प्रयत्न करतायत. म्हणजे मुलांचं झालं तरी काय साहेब? हे बघा, तपास करण्यात अडथळा निर्माण होतोय हे मान्य आहे, पण तरी सुद्धा लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर मार्ग काढू. पण त्याच मुलांच्या ठिकाणी जर मंत्र्याचा मुलगा असता तर तुम्ही असंच वागला असता का? काय करताय मुलांचं? म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? मागे वा. हो सर, अख्खा पोलीस फोर्स कामाला लागला असता. हेलिकॉप्टर मधून तपास झाला असता. त्या मुलांचं काय झालं सर? हे बघा, मुलांचा तपास लागल्यावर आम्ही तुम्हाला लगेच कळवू. सर, सर, आपली जबाबदारी आता तुम्ही सांगताय सर. सर 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 प्रश्न टाळताय सर. ए अरे काय आईला हे बॅगांचं वजा आपण कशाला वाहतोय? दे फेकून इथं. एक काम कर, बॅगामुळे आपण गोत्यात येऊ. चल तिच्या आईला. चल. का भजी द्या. रम्या रम्या काय काय? अरे ती बघ पोरं. चल. वाय बिस्किट पण द्या. मलाही दे. रम्या रम्या ती बघ पोरं. चल लवकर. हे पूनम ते बघ गुंड आले. पळा. तेच गुंड ते आपल्याला शोधा असणार. अरे ती बघ मुलं. अरे आपल्या मागे हो, चला पटकन पळा. जागा नाही गाडीला. चल लवकर पळ. चल. पकड पकड. चल 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 चल. आईला बारकी परत पण कसली पळतात. ए लवकर. हे आपण एक काम करूया, 2 ग्रुप बनवूया. तुम्ही दोघं इकडे जावा, आम्ही तिघे इकडे जातो. चालेल. हा, चला आणि शिट्टी लवकर. वाजल्याबरोबर या. बॅगा पोरांची बॅगा दिसत आहेत. खोलून बघू. हा खोलून बघू. अरे पोरांचे कपडे आहेत ह्याच्यात. अरे याच्यात पण कपडेच आहे की. अरे म्हणजे पोरं नक्की नक्कीच तिथे इथं कुठेतरी असणार. असणार. हा. हा, चला शोध घेऊया आपण. हा? चला चला चला. अरे धर 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 धर. ओ आली आली. पकड 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 पकड. अरे, हिच्या- लागलं. अरे धर धर तिला धर. चल 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 चल. ए, पाय गेला माझा. बाजू उडवाय गेला रे. कोप्या ती बघ पोरं. बाबा आम्ही तुम्हाला शोधत होतो. मला पहिल्यावर आहेत बघ. अरे कोण तुम्ही? अरे रात्रीची उतरली नाही का तुझी? चाईला पहिल्यावर बरोबर काय करतील ती? कुठे होता तुम्ही इतके दिवस? आम्ही आता हे तुम्हाला बरोबर आहे. शोधत होतो. कोणालाच माहित नाही तुम्ही कुठे आहात ते. बघा ना बाबा, हा सचिन मला मारतोय. नाही बाबा, ती घरी यायलाच तयार नाही. मी तुम्हाला शोधत होते. आईने तुम्हाला बोलवलंय. आई ना? हा. मला वाटतं तीच पोरं आहेत ती बघ. उस्ताद काय काय भानगड काय? ए तू गप. त्यांचं काय ऍक्सेस? भानगड बिनगड काय नाही. चल पहिल्याला विचारू. अरे याडा का कुळा तू? आईला पहिल्यावर आपला खुर्दा करून टाकल. तूच विचार. थांब, तो गाडीला परत दाखवतो मी. बाबा ती 2 माणसं आहेत ना? ती काय काय केलं त्यांनी? गोप्या पण आपल्या इथे बघ. वय चल चल पळ पळ. पळ पळ पळ. सॉरी अंकल. अंकल? अरे घटकत अंकल घटकत बाबा. ही काय भानगड काय? हिची आई म्हणजे तुमची बायको म्हणजे माझी वहिनी कुठं? अरे इथे येड लागायची येळ आली आणि तुला काही इनोस सुचतं वय? अंकल ते गुंड आमच्या मागे लागले होते म्हणून आम्ही हे नाटक केलं. सॉरी अंकल. उस्ताद आपल्याला चुना लावून गेली पोरं.
थोड्या वेळ वाट पाहूया नंतर जाऊया. अरे अजून कसे आले नाहीत? गुंडांनी त्यांना पकडले तर नाही ना? ए ते बघ आले. ते गुंड येण्याच्या आत आपण बस स्टॉप शोधूया. चला लवकर. काय आम्हाला तुमच्या हत्तीवर बसवता का? बसवू की, त्यात काय एवढं, पण पैसे द्यावं लागतील तुम्हाला. देतो की. आम्हाला शेजारच्या गावात सोडायचं. हो मलाही तिथंच जायचंय. चला चलायचं? चला. हा हाय शाबास. एक भजी घे बाबा. बाळा ही भजी घे. अरे ही पेपरातली तर पोरं नवा. हा पेपरातली. अरे कालच्या पेपरला 5 पोरांचा फोटो आला होता. काय म्हणतो? आणि 5 लाखाचं बक्षीस लावलंय. हो बघ भजी खातोय. हत्ती मोकळा सोडलाय. मला तर भीती वाटते. हत्ती पळालं तर? हत्ती पळो ना पळो, पण आपल्याला मात्र पळायला पाहिजे. का? ते काय बोलतात ते ऐक. आईला हत्तीवाल्याचं नशीब फळफळलं बाबा. हो हत्तीवालं पोरं सापडली वाटतं. हो पोरांना 5 लाखाचं बक्षीस आहे. खायला घाला काय तर. हा घालतो की. म्हणजे हत्तीवाले अंकल आपल्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देणार? हो पण त्यांना आपण सापडलो तर ना. ते बघ हत्तीवाले अंकल इकडेच येत आहेत. आता या पोरांना पोलिसात घेतो, 5 लाख घेतो आणि आणखीन एक हत्ती घेतो. नकोय मला जेवण. अगं 2 दिवस झाले जेवली नाहीस तू. चल. अहो गेले 3 दिवस झाले. आपली मुलगी हरवली आहे. त्याचं काय? कसं जाईल माझ्या पोटात अन्न? कोणाला विचारलं तर कोणीच उत्तर देत नाहीये. पोलिसांना विचारलं तर तेही बोलत नाही. सांगत होते मी तुम्हाला, सांगत होते नका पाठवू तिला सहलीला, पण नाही ऐकलत माझं. आता का? माझी पोरगी काय करत असेल हो? कुठे असेल? मला काहीच वाटत नाही का ग? मलाही माझ्या पोरीची काळजी वाटतेस ना. तुम्ही बायका रडून दाखवता ग. आम्ही पुरुष सगळं दुःख इथे इथे साठवत असतो आणि मग ऊर भरून आलं की तो बघा ट्रॅक्टर. चला आपण आपली सुटका करून घेऊ. इथून ट्रॅक्टर मध्ये उडी मारायची? चली तू आधी मार उडी. हो अरे देवा गजानना, तुझी कृपा रे बाबा. म्हणून या मुलांची भेट झाली. आता यांना असाच पोलीस चौकीत घेऊन जातो आणि 5 लाख मिळवतो. अरे पोरं कुठे गेली? अरे देवा माझे 5 लाख.
कुठं आलोत रे आपण? मी बघतो. टेपचा आवाज बंद झालाय, थांब. ड्रायव्हर नाहीये. ड्रायव्हर नाहीये? मग चला निघूया आपण. हा चला. वाळू बघा, समुद्राची वाळू दिसते. म्हणजे नक्की त्या जवळपास समुद्र असणार. तो बघ समुद्र. तिकडे थांबलेले ते टोपीवाले अंकल आहेत ना, आपल्याला केव्हापासून बघतायत. त्यांनी आपल्याला ओळखलं तर नसेल. तोंडाला माती लावा, म्हणजे आपल्याला कोणी ओळखणार नाही. त्या बाजूला. सांगितलं होतं ना की तू पाण्यात जाऊ नकोस म्हणून. माझे बाळ अवी. ओ बाई, तो तुमचा आवी नाहीये. ओ आंटी, सोडा त्याला. सॉरी. चला, कोणी आपल्याला ओळखायच्या आत इथून जाऊया. चला. ताई, काय झालं तुम्हाला? माझं अवी. अवी? चल पूनम, थांब एक मिनिट. ताई, हा तुमचा अवी नाही, आमचा सचिन आहे. सॉरी हां, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. त्रास नाही, पण क्षणभर मी खूपच गोंधळलो. मला वाटलं तुम्ही आम्हाला पकडायला आलात. पकडायला? तुम्हाला? कोण आणि कशासाठी? काय केलं तुम्ही? ठीक आहे, तुम्हाला सांगायचं नसेल तर सांगू नका, मी आग्रह धरणार नाही. पण तुम्ही या भागातील नाही, हे नक्की ना? ताई, आम्हाला पुण्याला जायचंय. बस स्टँड कुठं आहे? तुम्हाला पुण्याला जायचंय? पण आता सकाळशिवाय तुम्हाला गाडी नाही. हे बघ पूनम, तुमचा जर तुमच्या ताईवर विश्वास असेल ना, तर आजची रात्र तुम्ही सगळे माझ्याकडे राहू शकता. पण चला. थँक्यू आंटी. हा फोटो कोणाचा असेल? मी सांगते. हा माझा मुलगा आणि हे त्याचे वडील. काय झालं त्यांना? त्याचे वडील मिलिटरीत होते. युद्धात ते शहीद झाले. त्यावेळेला अविनाश 5 वर्षाचा होता. 2 वर्षापूर्वी तो आणि मी समुद्र किनाऱ्यावर बसलो होतो. नेहमीप्रमाणेच तो किनाऱ्यावर खेळत होता. खेळता खेळता तो पाण्यात गेला. माझं लक्ष जाताच मी आवी म्हणून ओरडले. पण मी तिथे जायच्या आतच एक मोठी लाट आली आणि माझ्या आवीला घेऊन गेली. आणि माझ्या आवीला माझ्यापासून घेऊन गेली. खूप शोधलं, पण माझा आवी मला नाही मिळाला. म्हणून
तू त्या दिवशी पाण्यात जात होतास, मी माझा हवी म्हणून ओरडले तुला. हे घ्या औषध. मला औषध नकोय. असं काय करतेस? गेले 3 दिवस झालं तू जेवली नाहीयेस. असं करून कसं चालेल? मला अन्न नकोय, मला औषध नकोय. मला माझी पुन्हा हवी आहे बस. आत्ताच पोलीस स्टेशनला जाऊन आलो. हो, मग काय म्हणाले? ते म्हणाले जंगलाच्या बाजूला मुलांच्या बॅग सापडल्या. बॅग सापडल्या आणि मुलं? माझी पूनम, माझी पूनम कुठे आहे? मला माझी पूनम हवी आहे. मला नाही माहित हो. मला माझी पूनम वाढू द्या. का असं करताय? मला माझी पूनम हवी आहे. हॅलो. हॅलो, हा बोला. मी वेंगुर्ल्याहून सीमा सावंत बोलते. तुम्ही पूनमचे बाबा का? हो हो हो. तुमची मुलगी व तिचे मित्र? काय झालं त्यांचं? अहो ऐकून तरी घ्या. ते सर्वजण माझ्याकडे सुखरूप आहेत. आपली आपली पूनम सुखरूप आहे. उद्या येते पूनम. पूनमचा फोन आहे. हॅलो हॅलो पूनम, हॅलो. ते सर्वजण झोपलेत. तुम्ही काही काळजी करू नका. खरंच तुमचे खूप उपकार झाले हो. तुम्ही देवासारखे धावून आलात. खरंच. माणुसकी या नात्याने मी माझं कर्तव्यच पार पाडलं. तुम्ही आता निश्चिंत राहा. फोन ठेवते. हा. ऐकलं? पूनम येते. पूनम बरी आहे. मी खूप खुश आहे. आपली मुलं घरी येतात. मी खूप खुश आहे. अरे वा, फार छान दिसताय हा या नवीन कपड्यात. थँक्यू मॅडम. केव्हा जायचं आपण? का रे, एवढी घाई लागली आई बाबांना भेटायची? मी आईशिवाय इतके दिवस कधीच राहिलो नाही. जाऊया रे बाळा. मॅडम गाडी तयार आहे. चला बच्चे कंपनी चला. कधी एकदाच पूनमला बघते असं झालंय हो. आली वाटतं. हो, कुठे पूनम? आई ती बघा ती. पूनम. ये कशी आहेस बाळा? आणि काय हा अवतार झालाय? हा मॅडम, काही खाल्लं? खूप उपकार झाले आमच्यावर. उपकार कसले त्यात? 5 लाख रुपये मिळणार म्हटल्यानंतर एवढं करायलाच हवं ना. मॅडम, आम्हाला थोडा वेळ हवाय. वेळ? हो. मुलं मिळालीत ना तुम्हाला? हो पण मग आता पैसे काढा. पेपरमध्ये बक्षीस जाहीर करताना रोख रक्कम 5 लाख असा उल्लेख केला होता. माफ करा, आमचेच पैसे तयार नव्हते. 1-2 दिवसात व्यवस्था करतो. ताई, तुम्ही असं कराल असं वाटलं नव्हतं. खरंच आमच्याकडे पैसे नाही आहेत. पैसे तर द्यावेच लागतील. आणि जर पैसे द्यायचे नसतील तर माझी एक अट आहे. अट? होय. काय अट आहे तुमची? मी या मुलांना घेऊन जाणार. काय? मुलांना घेऊन जाणार? नाही नाही, माझ्या पूनमला नका नेऊ. मी तुमच्या पाया पडते.
3.5 लाख आहेत. राहुल, सलीम, जॉनीचे प्रत्येकी 1 लाख आणि सचिनचे 50,000. सचिनला काय अर्धा कापायचा? मी सचिन आणि पूनमला घेऊन जाते. नाही नाही, मी माझ्या पूनमला नाही जाऊ देणार. अरे त्यापेक्षा तुम्ही माझी अट का मान्य करत नाही? अहो बाई, तुम्ही काय उलट्या काळजाच्या आहात का हो? हं? तुम्हाला मुलं बाळ आहेत की नाही? बरोबर म्हणाला तुम्ही. मला एकुलता एक मुलगा होता, तोही समुद्रात बुडाला. माझे मिस्टर माझ्यासाठी खूप संपत्ती ठेवून गेले. आता मी एकटीच राहते. या मुलांना पाहिलं आणि मला माझ्या अविनाशची आठवण झाली. माझी एक विनंती आहे तुम्हाला, मला पैसे नको आहेत. फक्त सुट्टीच्या वेळी या सर्वांना माझ्याकडे घेऊन जायची परवानगी द्या प्लीज. नाही म्हणू नका. हवं तर तुम्हीही या. तसं असेल ना तर ही सगळीच मुलं तुमची आहेत. ताई, आज आमच्या घरी या. अरे हो, मी सर्वांकडे येणार आहे. पण मला आधी हे सांगा, तुम्ही जे 2-3 दिवस जंगलात राहिलात तो अनुभव कसा होता? It was fantastic. Water, let's go back.